सत्यपाल महाराज ठिकाणी कीर्तन चालू आहे, पण बच्ची बोलू उपोषणाच्या बाया मदत करून त्याच्या सध्या किमान तब्येता खराब झाल्या तो वैद्यकीय सेवा या ठिकाणी त्याची तपास चालू आहे. त्या 5-7 बाया त्याची तब्येत वगैरे खराब झाली म्हणते. सध्या या उत्तर दूर पाहत असतात त्या बायाची तपासणी सध्या या ठिकाणी चालू आहे. जे आरोग्य विभागाच्या माध्यमातून भागवून आहे का काय निरा भात सुद्धा करत घटना निरा लाय लाय कोणाला जीव हे डॉक्टर साहेब त्या बायाची तपासणी होतात सध्या. अरे इलेक्शन मध्ये पाहिलं गाळे फुकट आणि प्रत्येक बाईने 500 रुपये रोज 400, 700, 1000 और वोटिंगचे अलग EVM गळगळ अलग. या द्रौपदी कृष्णासाठी चिंदी लक्ष्मण महाराज काळेजींना विनंती करतो, भाऊसाठी चिंधीचं काम केलं, चंद्रपूरहून बिना पैशाची आली नाही तर इलेक्शन साठी 1000 रुपये रोज गेला. गाड्या मटण दारू सर्व फिरी. कोणाले काही 1 रुपया नाही दिला. महाराज तुम्ही एवढ्या खर्च तरी घ्या नुसतं नाही म्हणजे काही नाही. आश्रमात भाकर भाजी खाणारा आमदार शिडी पोळी खाणार. दरवर्षी संस्कार शिबिराला येतात. 11,000चं अन्नदान दिलं येईल. पक्षी म्हणून येत नाही. दुर्गादेवी वाले मानतात, भागवतवाले मानतात. पक्षी म्हणून असाच हात आहे. ज्यांना आपलं मानधनी जवळ ठेवलं नाही. 100 बायाले 100 की 200 बायाले शिवणकला शिकवून साडी दे. काही काही बाया म्हणतील या साड्या कुठून आणल्या म्हणजे काय गुजरातवरून आणल्या काय नाही या इकत आणल्या माय. आता मध्ये लोक पैसे देतात तुम्ही उरले तेही देतो. काय बापाचं जाते या लक्ष्मण महाराज या मायचा सत्कार करा. अरे हिनं चिंधी सारखं प्रेम केलं ना एवढे लावून आली नाही माय. धन्यवाद आई काय राजो संतोष भाऊ ऊन तपून राहिला काय वे बाबा निरा लाय लाय करून राहिला जीव इतकं असून पाणी गिनी लोकले सणान पोटभर चालू आहे पण त्या बाया लाय लाय झाल्या राजीव निरा. देवही एखाद्याची अशी परिस्थिती पाहते का बस रे बस. बच्चू कडून कालपासून अन्नत्याग उपोषण चालू केलं. कालही कमीत कमी 10,000 लोक होते. त्यांनी गाडगे महाराज समाधीपासून 2 व्हीलरची रॅली केली. त्यांच्या समर्थनात काल कमीत कमी म्हणते 44 का 45 डिग्री सेल्सिअस तापमान होतं. ते तापमान तर जाऊ द्या हो पण ते गरमी कोणती म्हणते ते वराडी भाषेत कायची ते गरमी म्हणते ते एवढी होती का ते काय म्हणते म्हैस गाभू येते तशी गरमी होती. पण तरी भाऊचा आता भाऊला सवयचा आहे पण भाऊचा कार्यकर्त्याला बा सलामच करावं एवढ्या उन्हीत. आणि तो शेतकरी खराच नाही मी गोठतो अशी म्हणले अंदर तर बाहेर राजो डॉक्टर तपासून दिसाल ना काहीतरी हो ना. तर ज्या बाया तेच सांगून राहिलो कालपासूनची आजपर्यंत सांगून राहिलो कालची. आणि ज्या बाया बसल्या भाऊच्या उपोषणाले कमीत कमी 100 ते 150 बाया उपोषणाले कालपासून बसल्या आहे. आणि तो प्लॅस्टिकचा पाण्याचा पेंडाल टाकला 4 इकून पॅक आहे. एवढी गरमी आहे का त्या बाया बिचाऱ्या नाही सहन झालं त्याले. त्यांचे बीपी शुगर वाढल्या आणि त्या लाई तर शेवटी ग्लुकोज पाजून त्यांना दवाखान्यात भरती करायची वेळ आलेली. आणखीन माझ्यासोबत प्रहारचे खंदे समर्थक रविकिरण पाटील भाऊ आहेत. काय राजे बाबा तसून असलो काल ना निरा घामाच्या धाराच लागून राहिला. एवढ्या या कंडिशन वज्जर कंडिशन आहे ना निरा सूर्यनारायण जसा सासरवेळ झाला इतका गरम आहे. तर काय व्यवस्था ठेवली कारण कसं आहे दुरून लोक आले आहेत बरं भाऊ. या आमदार बच्चू कडू साहेबांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या 17 मागण्या आहेत. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मागणी आहे की अपंग दिव्यांग यांना जो 6,000 रुपये महिना झालेला पाहिजे किंवा कर्जमाफी ही जी घोषणा झाली होती त्या घोषणेचं पालन यावेळेस झालं पाहिजे म्हणून या आंदोलनाचे हे घेतलं आहे.
या आंदोलनात पूर्ण महाराष्ट्रातून लोक येत आहे आणि आता कालपासून असं नियोजन केलं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याला एक दिवस वाटून दिलाय की एका दमानं गर्दी व्हायला नको, कोण्या लोकांची गैरसोय व्हायला नको आणि टप्प्याटप्प्याने लोक उपोषणाला बसवायचे, टप्प्याटप्प्याने लोकांचे उपोषण घडून आणायचे आणि 14 तारखेपर्यंत जर हे उपोषणाला सरकारने दाद दिली नाही तर 14 तारखेनंतर या उपोषणाला एक वेगळं रूप प्राप्त होईल, याची दखल सरकारने घ्यावी असं नियोजन केलेलं आहे. नाही पण व्यवस्था राजो उन्हातानाची व्यवस्था कशी ठेवली ते सांगा जरा तुम्हाला. उन्हातानाची व्यवस्था काय, प्रहारचा कार्यकर्ता हाडामासाचा कार्यकर्ता, हा कोणाच्या मौज मस्तीवर जगणारा कार्यकर्ता नाही. त्याला या उन्ही बिनीची सवय झाली आहे, पण तरी त्यांना गैरसोय होऊ नये म्हणून व्यवस्थित कूलर लावलेले आहे, व्यवस्थित थंड पाण्याची व्यवस्था आहे, सगळ्या गोष्टी आहे. रात्री झोपणाऱ्यासाठी सगळी आरामाची गाद्यांची व्यवस्था करून दिली आहे आणि तशी आमच्या कार्यकर्त्याची सवय आहे. मोजरीच्या उपोषण स्थळावरून मी सध्या आलो. अंदर सत्यपाल महाराजचं कीर्तन झालं, पण त्यात कसं होईल असं वाटलं की बा पाणी येते म्हणून वरून तळवं टाकलं. ते डोंबऱ्या कलरचं तळवं आहे राजो, ते डोंबऱ्या कलरचं तळवं उन्हाच्या ना इतकं वजर गरम होऊन राहिलं. त्यात अंदर बसल्या बाया बिमार पडल्या ना बाबा, आणि त्या बायाला म्हटलं काहीतरी खा पी. आमचा देव म्हणते उपाशी बसलाय म्हणते, आम्ही का खाय पाहायला जा का म्हणे. हे बच्चू भाऊची खरी कमाई आहे. लोक लय कमावतात पण बच्चू भाऊनं या ठिकाणी कमावून ठेवले. माणसं ब्रेकिंग न्यूज आली मोजरीतून की उपोषण स्थळावर उपोषणात ज्या बाया सहभागी झाल्या, अरे लायला झाल्या ना डॉक्टर साहेब तपासून आले ना, टाइम पडत म्हटलं त्याला भरती करावं लागते.